आंब्यामध्ये 80% परागीभवन हे हाऊसफ्लाय म्हणजे घरमाशी आणि मेलिपोना फ्लाय म्हणजे जवळपास निळ्या रंगाची दिसणारी माशी यांच्याकडूनच होते. 20% उरलेल्या बाकीचे कीटक आणि मधमाशी, लहान आकाराची मधमाशी ही येते. आंब्याच्या फुलाचा आकारच मुळात ज्वारीच्या दाण्यापेक्षा थोडाच मोठा असतो आणि नर मादी एकत्र असणाऱ्या फुलांचे पार्ट्स याहूनही लहान असतात, की यामध्ये अगदी लहान मधमाशीचे पाय सुद्धा जेमतेमच मावतात. त्यामुळे मधमाशीची परागीभवनातील भूमिका ही अगदीच थोडकी असते. त्यामुळे फक्त आंब्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मधमाशी फुलोरा असताना दिसावीच किंवा ती वाढावी यासाठी मुद्दाम प्रयत्न करण्याची गरज नाही. जर मधमाशी असेल तर चांगलंच, पण नसेल तर त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही एक अतिशय सोपा उपाय म्हणजे बॉयलर कोंबडीच्या शेडमधील 1-2दा वापरलेली खालचं बेडमधलं लिटर हे तुम्ही तुमच्या शेतात झाडाखाली जर आणून टाकलं आणि त्याच्यावर जर पाणी शिंपडलं तर त्यापासून खूप साऱ्या माशांची निर्मिती होते आणि तुमच्या त्या माशा ह्या आंब्याच्या परागीभवनाचा प्रश्न हा सोडवतात. अतिशय कमी खर्चाचा हा उपाय आहे. ह्यामध्ये तुम्हाला 1-2 कीटकनाशक तुम्ही फुलोरा असताना जास्त जरी मारलं तरी तुमच्या परागीभवनामध्ये खूप मोठा व्यत्यय येत नाही आणि तुमचं आंब्याचं परागीभवन चांगलं होऊन तुमची फळ धरण्याची टक्केवारी ही निश्चितच वाढायला मदत होते. तुम्हाला आज जर नवीन माहिती भेटली असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या आंबा उत्पादक शेतकरी मित्रांमध्ये नक्कीच शेअर पण करा.